रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ, वंध्यत्व तज्ज्ञ, कोल्हापूर। गोकुळच्या आखाड्यात 4897 संस्थांची फौज। तालुक्यांच्या आकड्यांनी नेत्यांची गणिते बिघडली। 4897 मतदारांच्या फौजेत कुणाची संख्या भारी पडणार आणि गोकुळच्या गादीवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष। गोकुळच्या निवडणुकीची चाहूल लागताच गावगावच्या दूध संस्थांच्या कट्ट्यांवर पुन्हा राजकारण तापू लागले आहे। कोणाचा झेंडा वरचढ ठरणार, कोणाच्या बाजूने दूध संस्थांचे प्रतिनिधी उभे राहणार याची चर्चा सुरू असतानाच 4897 दूध संस्थांच्या प्रतिनिधींची मतदार यादी समोर आली आहे। त्यामुळे गोकुळच्या सत्तेच्या गादीसाठी इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत। या यादीत करवीरचा बोलबाला असून तब्बल 821 संस्था आहेत। त्याखालोखाल राधानगरी 622, कागल 579, भुदरगड 486 आणि पन्हाळा 457 संस्था आहेत। चंदगड 392, शाहूवाडी 364, गडिंग्लज 357, आजरा 295, शिरोळ 260, हातकणंगले 153 तर गगनबावडा 111 संस्थांचा समावेश आहे। गोकुळच्या राजकारणात तालुका निहाय संस्थांची संख्या म्हणजे नेत्यांच्या हातातील आकड्यांचे हत्यार मानले जाते। त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक आकडा आता राजकीय बेरजेत बसवला जात आहे। कोणता तालुका कोणाच्या सोबत आहे, कुठे नाराजी आहे आणि कुठे सत्तेची पारडी फिरू शकतात याचा अंदाज घेण्यासाठी नेत्यांकडून चाचपणी सुरू झाल्याची चर्चा आहे। त्यातच उच्च न्यायालयाने अवसानातील कारवाई रद्द केलेल्या 194 संस्था आणि DDR पुणे यांच्याकडे अपील असलेल्या सुमारे 305 संस्थांच्या प्रतिनिधींच्या समावेशाचा मुद्दा पुढे आल्याने निवडणुकीच्या गणितात आणखी भर पडण्याची शक्यता आहे। गोकुळची निवडणूक म्हणजे केवळ दूध संस्थांची निवडणूक नसून जिल्ह्याच्या राजकारणातील ताकद आजमावण्याचा आखाडाच मानला जातो। त्यामुळे यादीतील आकडे समोर येताच नेत्यांनी आपापल्या गोटातील संस्थांची जुळवाजुळव सुरू केली आहे। आता 4897 मतदारांच्या या फौजेत कोणाची संख्या भारी पडणार आणि गोकुळच्या गादीवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।